महाशिवरात्रीला शिर्डीमध्ये काय घडलं? दर्शन नंतर पोलीस ऍक्शन, पवित्र दिवशी शॉकिंग सीन. नमस्कार मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री आणि मी निघालोय कोपरगाव मध्ये प्राचीन महादेव मंदिरात दर्शनाला. पण मला काय माहिती, हा दिवस इतका शांत सुरू होऊन एकदम शॉकिंग एंड होणार आहे. मंदिरासमोर पोहोचलो आणि पाहिलं तर फुल भक्तांची गर्दी. महादेवाचं नाव घेऊन सगळे लाईन मध्ये उभे होते. हे मंदिर 13व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे. गोदावरी किनारी वसलेल्या पवित्र स्थळांमध्ये एक लाईन मध्ये लागलो आणि सर्वप्रथम संत जनार्दन स्वामींचं दर्शन घेतलं. त्यानंतर गेलो महादेवाच्या गर्भगृहात, नंदी महाराजांच्या पाया पडलो आणि शेवटी शिवपिंडीला नमन केलं. मंदिरा शेजारी असलेल्या जुनी गंगा जगदंबा आईचं सुद्धा दर्शन घेतलं. महाशिवरात्रीच्या दिवशी असा शांत माहोल खरंच मन शांत होतं. दर्शन झाल्यावर एनर्जीसाठी थंड उसाचा रस पण पिला. दर्शन घेऊन शांतपणे घरी निघालो होतो. पण शिर्डीमध्ये अचानक काय दिसलं माहित आहे? रस्त्यात एकदम गर्दी जमली होती. लोक घाबरलेले दिसत होते. पोलीस गाडी पण आली होती. एक स्कूटीवर कोणीतरी मास्क घेऊन जाताना पकडल्या गेला असं लोक बोलत होते. मी फक्त जे दिसलं ते रेकॉर्ड केलं. पोलीस सिच्युएशन कंट्रोल करत होते. महादेवाच्या पवित्र दिवशी असं घडणं योगायोग होता का? या काही संकेत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. हर हर महादेव.